म्हणून लोकशाहीमध्ये दोन चाकं असतात, एक जे सरकार चालवतं आणि दुसरं जे सरकारला प्रश्न विचारतं. पण विचार करा, जर प्रश्न विचारणारा चाकच निखळून पडलं असेल तर गाडी चालणार कशी? ती थेट दरीत कोसळणार नाही का? सध्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं हेच घडतंय. सरकार सत्तेत आलंय, मंत्री शपथ घेतायत, निर्णय होतायत, पण या सरकारला जाब विचारणारा, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता आज मात्र सभागृहात नाहीये. सध्या नागपूरमध्ये अधिवेशनाचा गदारोळ सुरू आहे, पण तो एक शिस्तबद्ध विरोधाचा आवाज नसून तो केवळ गोंधळ आहे. कारण त्या गोंधळाला दिशा देणारा नेताच अजून ठरलेला नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात विरोधी पक्षनेता नसणं ही साधी गोष्ट का नाहीये. हा खरं तर केवळ एका खुर्चीचा प्रश्न नाही, तर हा तुमच्या आणि माझ्या अधिकारांवर, लोकशाहीवर होणारा किती मोठा घाला आहे. विरोधी पक्षनेता नसणं लोकशाहीच्या दृष्टीने किती धोक्याचं आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सध्याच्या राजकीय परिस्थितीपासूनच. हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारला धारेवर धरण्याची सर्वात मोठी संधी. विदर्भ, मराठवाडा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं हे हक्काचं व्यासपीठ आहे. पण यावेळी वेगळं चित्र आहे. कारण यावेळी या अधिवेशनात विरोधी पक्षनेताच नाहीये. पण विरोधी पक्षनेता का नाहीये याची दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे संख्याबळाचा तेढा. कोणाकडे किती आमदार आहेत यावरून विरोधी पक्षातच एकमत होत नाहीये. कधी काँग्रेस दावा करतंय तर कधी दुसरा घटक पक्ष. नियमानुसार ज्या विरोधी पक्षाकडे सर्वात जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता होतो. पण जेव्हा युती किंवा आघाडी असते आणि संख्याबळ जवळजवळ सारखं असतं, तेव्हा हा इगोचा आणि पॉवर गेमचा मुद्दा बनतो. सध्या महाराष्ट्रात विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीमध्ये नेमकं हेच अंतर्गत राजकारण शिजतंय. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट खूप आग्रही आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीचे एकूण 46 आमदार आहेत. त्यात सर्वाधिक 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे आहे, म्हणून ते विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करतायत. दुसरं कारण म्हणजे मान्यता मिळण्यातला विलंब. मंडळी, जोपर्यंत विरोधी पक्ष एक नाव ठरवून अध्यक्षांकडे देत नाही किंवा अध्यक्ष त्यावर शिक्कामोर्तब करत नाहीत, तोपर्यंत ती खुर्ची रिकामीच राहते. आणि दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांनाही हेच हवं असतं. कारण समोर कॅप्टनच नसेल तर टीम विखुरलेली असते. आज अधिवेशनात आपण पाहतोय, कुणी उठतंय, काही बोलतंय. सरकारला घेरण्याची स्ट्रॅटेजीच दिसत नाहीये. का? कारण तो अपोजिशन लीडर मिसिंग आहे. आता आपण घेऊयात आपल्या व्हिडिओच्या मुख्य मुद्द्याकडे. आता तुम्हाला वाटेल, अरे विरोधी पक्षनेता आज नाही तर उद्या ठरलेच की, त्यात काय एवढं? पण मंडळी, हा विचारच चुकीचा आहे. विरोधी पक्षनेता नसणं हे लोकशाहीच्या दृष्टीने इमर्जन्सीसारखं असतं. आता का ते 3 मुद्द्यात समजून घेऊ. मुद्दा क्रमांक 1. विरोधी पक्षनेता नसेल तर सरकार बेलगाम घोड्यासारखं वागू शकतं. तर बघा मंडळी, विरोधी पक्षनेता हा शॅडो सीएम असतो. त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. सरकारी फाईल्स, निर्णय आणि धोरणांमधील त्रुटी शोधून काढण्याचा त्याला कायदेशीर अधिकार असतो. जेव्हा हा नेता नसतो तेव्हा सरकार बेसुमार वागू शकतं. त्याला भीतीच नसते की उद्या सभागृहात कोणीतरी पुराव्याशीत आपली पोलखोल करेल. सध्या अधिवेशनात प्रश्नांची सरबत्ती होते, पण त्याला तर्काची जोड नाहीये, कारण समन्वयाचाच अभाव आहे. मुद्दा क्रमांक 2. विरोधी पक्षनेता नसेल तर सरकार विधेयक मंजूर करण्याची घाई करू शकतं. हे सगळ्यात धोकादायक आहे. जेव्हा विरोधी पक्षनेता नसतो तेव्हा सरकारला फ्लोअर मॅनेजमेंट करणं सोपं जातं. महत्त्वाची विधेयकं, कायदे, ज्यांचा तुमच्या आणि माझ्या खिशावर आणि आयुष्यावर परिणाम होणार आहे, ती विधेयकं चर्चेविनाच गोंधळात मंजूर करून घेतली जातात. विरोधी पक्षनेता असला की तो म्हणू शकतो, थांबा, या कायद्यात त्रुटी आहेत, यावर चर्चा झालीच पाहिजे. आज तो आवाज नसल्यामुळे कायदे पास होतील, पण ते लोकजिताचे असतीलच याची गॅरंटी कोण देणार. मुद्दा क्रमांक 3. विरोधी पक्षनेता लोकशाहीचा आत्मा आहे. मंडळी, विरोधी पक्षनेता हा केवळ एका पक्षाचा नेता नसतो, तर तो त्या करोडो मतदारांचा प्रतिनिधी असतो. जनसत्तादारांच्या विरोधात मतदान केलंय. महाराष्ट्रात जवळपास 40 ते 50% लोकांनी विरोधी पक्षाला मतं दिलंय. आज नेता नसल्यामुळे त्या 50% जनतेचा आवाज विधानसभेत म्यूट झालाय, म्हणजेच दबला गेलाय. म्हणजे हे असं झालं की कोर्ट सुरू आहे, न्यायाधीश आहेत, सरकारी वकील आहेत, पण आरोपीचा वकीलच नाहीये. मग न्याय कसा मिळणार? आता सध्या सुरू असलेल्या या हिवाळी अधिवेशनाकडेच बघा. आज महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. खरं तर अधिवेशनात जनतेच्या नागरी मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार ही चर्चा आहे. त्याचं कारण पण तसंच आहे.
महाराष्ट्रात प्रथमच विधिमंडळाचं अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होत आहे. त्यामुळे या मुद्द्याला धरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र नियमांवर बोट ठेवत सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षनेते निवडीचा चेंडू सभापतींकडे टोलवलाय. त्यामुळेच हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडलं जाणार अशी शक्यता आहे. या सगळ्या गदारोळात शेतकऱ्यांचे प्रश्न, पीक विमा, दुष्काळ कायदा, सुव्यवस्था, मराठा आरक्षण, बेरोजगारी, महाराष्ट्रासमोर सबंध मोठ्या प्रश्नांचा डोंगर आहे. पण बातम्यांमध्ये काय येतंय? सभागृहात गदारोळ, कामकाज तहकूब. जेव्हा एखादा सक्षम विरोधी पक्षनेता असतो तेव्हा तो गदारोळ करण्यापेक्षा सरकारला पॉइंट ऑफ ऑर्डरवर तो अडवतो. तो सरकारला पळताभुळी थोडी करतो. उदाहरण दाखल मागे वळून बघा. जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते किंवा त्याआधी अगदीच आर पाटील किंवा छगन भुजबळ यांसारखे नेते विरोधात होते तेव्हा सरकारला अक्षरशः धडकी भरायची, कारण ते अभ्यासू नेते होते. पण आज काय होतंय? विरोधी पक्षातच समन्वयाचा अभाव आहे. कोण कोणाचं ऐकणार? काँग्रेस वेगळं बोलतंय, ठाकरे गट वेगळा बोलतोय. सरकार या विसंवादाचा पुरेपूर फायदा घेतंय. थोडक्यातच सांगायचं झालं तर विरोधी पक्षनेता नसणं म्हणजे विरोधी पक्षाची बार्गेनिंग पॉवर शून्य होणं, आणि राजकारणात ज्याची बार्गेनिंग पॉवर नसते त्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. खरं तर या सगळ्या गदारोळानंतर आता विरोधी पक्ष नेत्याच्या पदावरून चर्चा सुरू झालीय. याबाबत विरोधी पक्ष नेतेपद हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही. त्या संदर्भातले अधिकार सभापतींकडे असतात. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं असल्याचं शंभूराज देसाई म्हणालेत. तसंच विरोधी पक्ष नेतेपद नसलं तरीही विरोधी पक्षाच्या बोलण्यावर कोणत्याही मर्यादा येत नाहीत. जर उठाबा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी देण्यास आग्रही असतील तर 2019 महाविकास आघाडी सरकारच्या रचनेप्रमाणेच होईल. सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की तुमच्यातील एकाला मुख्यमंत्री करायचंय, मात्र प्रत्यक्षात स्वतः मुख्यमंत्री झाले आणि मुलाला कॅबिनेट मंत्री केलं होतं. जो अनुभव त्यावेळी आमदारांना आला होता तोच अनुभव उबाटाच्या आमदारांना यावेळी येईल, असा टोलाही त्यांनी लगावलाय. पण एकूणच मंडळी, या सगळ्याचा निष्कर्ष काय? सत्ता कोणाची असो, पण विरोध हा मजबूतच असावा लागतो. हेच लोकशाहीचं सौंदर्य आहे. सध्या महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती आहे ती पाहता विरोधी पक्षांनी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून लवकरात लवकर नेता निवडणं गरजेचं आहे. आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही नियमांचा खेळ न करता त्या नेत्याला मान्यता देऊन लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, आज आपण ज्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू तेच प्रश्न उद्या मोठे होऊन आपल्यासमोर उभे राहतील. आणि तेव्हा आपल्या बाजूनं लढायला विधानसभेत कोणीही नसेल. एक सक्षम विरोधी पक्षनेता हा सरकारच्या चुकीच्या निर्णयांवरचा स्पिरिट ब्रेकर असतो. आणि स्पिरिट ब्रेकर नसेल तर अपघात नक्की आहे. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या या परिस्थितीला जबाबदार कोण? विरोधी पक्षाचा हल्लगर्जीपणा की सत्ताधाऱ्यांची चाल? आणि महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या गर्जना मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.